हॅलो हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनेल. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म या युनिटमधील फर्स्ट जो काही इलस्ट्रेशन होता MG पाटकर या बुकमधील घेतलेला होता तो इलस्ट्रेशन आपण सॉल्व केलेला आहे. आय होप की त्या क्वेश्चनमध्ये तुमचा कोणताही डाऊट राहिलेला नसणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच बुकमधील म्हणजे MG पाटकर या बुकमधील सेकंड जो काही इलस्ट्रेशन आहे तो आपण सॉल्व करणार आहे. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. विद्यार्थ्यांनी एकतर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे किंवा व्हिडिओ करत असताना तुम्ही माझ्या नोट्समधील जो काही मी इलस्ट्रेशन तुम्हाला फ्लॅश करणार आहे तिथून सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. सो प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर रिव्हॅल्युएशन अकाउंट ओल्ड फॉर्मचा प्रिपेअर करून घ्यायचा आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओल्ड फॉर्मचा प्रिपेअर करून घ्यायचा आहे. त्यानंतर सेकंड फॉर्मचा देखील आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करायचा आहे C&Dचा. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओल्ड फॉर्मचा देखील आपण प्रिपेअर करून घेणार आहोत आणि लास्टला चार्ट जो काही आहे तो देखील आपण काय करणार आहोत तयार करून घेणार आहोत. त्यानंतर न्यू फॉर्मची म्हणजे ABCD फॉर्मची की न्यू फॉर्म एस्टॅब्लिश झालेली आहे तर तिची देखील आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट ओपन करून घ्यायची आहे. विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्मॅट प्रिपेअर करून घ्यायचा आहे. प्रॉब्लेम पाहत असताना प्रॉब्लेम प्रथम आपण रीड करून घेणार आहोत. A and B were partners sharing profit and losses in the ratio of 3:1 and C and D were partners sharing profit and losses equally. A and B चा रेशो सांगितलाय 3:1 and C and D चा इक्वल रेशो सांगितलाय. फॉलोइंग वेअर देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2009. बॅलन्स शीट दिलेली आहे A and B, C and D. अशा पॉईंटना टिकमार्क करून घ्यायचे आहे की ज्यांना ॲडजस्टमेंट आहे किंवा ज्या असेट्स किंवा लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेल्या आहेत न्यू फॉर्मनी किंवा एखाद्या पार्टनरनी. जर एखादी असेट किंवा लायबिलिटी टेक ओव्हर केली नसेल तर त्याला फुल्ली किंवा चुकीचे चिन्ह करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला पोस्टिंग त्याचं व्यवस्थित करता येऊ शकतं. प्रथम आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे जे काही बॅलन्सेस आहेत ते आपण ट्रान्सफर करून घेणार. बघा A and B चे पार्टनर्सचं जे काही कॅपिटल आहे ते अगोदर आपण ट्रान्सफर करून घेऊया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 30,000 and 20,000. त्यानंतर C and D चं देखील आपण लिहून घेणार आहोत. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 25,000 and 25,000. नेक्स्ट बघा लायबिलिटी साईड आपण पाहणार आहोत अगोदर की लायबिलिटी साईडला दिलेल्या ज्या काही लायबिलिटीज आहेत फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स असतील, बिल्स पेबल असतील, त्याच्याशी रिलेटेड काय सांगितलेलं आहे का किंवा टेक ओव्हर केलेल्या आहेत का काही असेट ते आपण पाहणार आहे. बघा क्रेडिटर्स 10,000 सांगितलेले आहेत आणि A and B चे 10,000 रुपीज सांगितले आहेत. C and D चे 15,000 रुपीज सांगितलेले आहेत. आता हे लिहित असताना त्याच्यावरती टेक ओव्हर केलेले आहेत असं सांगितलेलं आहे. बघा या ठिकाणी 3 नंबरचे ॲडजस्टमेंट क्रेडिटर्स ऑफ बोथ द फर्म्स वेअर टेकन बाय द न्यू फर्म ॲट अ डिस्काउंट ऑफ 5%. 5% दोन्ही फर्मनी क्रेडिटर्सवरती सांगितलेलं आहे त्यांनी. सो क्रेडिटर्स लिहिताना अगोदर चार्टमध्ये आपण लिहून घ्यायचं आहे. या ठिकाणी कंबाईन चार्ट काढले त्यामुळे लायबिलिटीज मध्ये क्रेडिटर्स अगोदर लिहून घ्यायचे आहेत. क्रेडिटर्स आता चार्टमध्ये लिहित असताना क्रेडिटर्स आपण 10,000 डायरेक्टली इथं लिहून घेऊया A and B चे. त्यानंतर C and D चे देखील आपण 15,000 ते देखील लिहून घेणार आहोत आणि जो काही डिस्काउंट त्याच्यावरती सांगितलाय तो आपण दोन्ही फर्मचे जे काही रिव्हॅल्युएशन ओपन केलेलं आहे त्या ठिकाणी येईल. आता 5% रिझर्व्स किंवा डिस्काउंट सांगितलेला आहे तो आपण काय करणार आहोत 10,000 वरती A and B चा किती येणार आहे कितीनी 5% तर 500 आला तो आपण क्रेडिट साईडला लिहिणार बाय क्रेडिटर्स 500. नेक्स्ट म्हणजे C and D वरती देखील 5% आपल्याला चार्ज करायचा आहे. 5% किती वरती काढणार आहे आपण क्रेडिटर्स बघा 15,000 वरती 5% तो देखील क्रेडिटला येणार आहे.
बाय क्रेडिटर्स 750 येईल. 15,000 वरती फाइंड आउट करून पाहायचं आहे विद्यार्थ्यांनी. नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे बिल्स पेबल. बिल्स पेबल. आता बिल्स पेबल किती दिलेले आहेत? ए अँड बी चे बिल्स पेबल त्यांनी सांगितलेले आहेत किती? तर 4,000 सांगितलेले आहेत. आता या संदर्भात कोणतीही इन्फॉर्मेशन म्हणजे कोणतीही बिल्स पेबल कोणत्याही फर्मनी ही टेक ओव्हर केलेली नाही. सो आहे तशी काय करणार आहोत? बुक व्हॅल्यूने आपण दर्शवून घेणार आहोत चार्टमध्ये. बिल्स पेबल 4,000 सांगितलेले होते ए अँड बी चे, आणि सी अँड डी चे 8,000 सांगितलेले आहेत. नेक्स्ट बघा आता आपण पाहणार आहे ती म्हणजे लायबिलिटी साइड आपण पाहणार आहे मिसेस बीज लोन अकाउंट. आता मिसेस बीज लोन अकाउंटच्या बाबतीत काय सांगितले बघा. फर्स्ट ॲडजस्टमेंट आपण पाहणार आहे ती म्हणजे मिस्टर बी ॲग्रीड टू पे मिसेस बीज लोन अँड मिस्टर डी ॲग्रीड टू पे मिसेस डीज लोन. हे जे काय मिसेस बीज लोन आणि मिसेस डीचं लोन आहे ते कोण ॲग्री केलेलं आहे किंवा कोणी पे करणार आहे? तर मिस्टर मिसेस बीचं लोन पेड करणार आहे आणि मिसेस डीचं लोन जे काय आहे तो मिस्टर डी पेड करणार आहे. सो त्यांच्या अकाउंटला त्याचं पोस्टिंग आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. आता मिसेस बीचं लोन हे पेड केलेलं आहे संबंधित पार्टनरनी म्हणजेच मिस्टर बीनी. त्यामुळे त्याच्या एखादी लायबिलिटी पेड केली तर त्याच्या क्रेडिटला पोस्टिंग आपण करून घेतो. सो बाय मिसेस बीज लोन अकाउंट. बीज लोन आहे सो बीच्या कॉलममध्ये अमाऊंट आपण लिहून घेणार 10,000. नेक्स्ट बघा सी अँड डीचं देखील आपण पोस्टिंग करून घेणार आहोत. डीचं लोन आपण या ठिकाणी दर्शवून घेणार आहे किती आहे? 7,000 पेड केलेलं आहे. सो बाय मिसेस डीज लोन अकाउंट 7,000. दोन्ही पोस्टिंग आपले झालेले आहेत. नेक्स्ट आहे बघा आउटस्टँडिंग रेंट. आता आउटस्टँडिंग रेंटच्या बाबतीत काही इन्फॉर्मेशन दिली आहे का ती आपण चेक करणार. बघा सेकंड नंबरची ॲडजस्टमेंट आहे. बॅलन्स शीटमध्ये देखील आउटस्टँडिंग रेंट सांगितले दोन्ही फर्मचे. सो आउटस्टँडिंग रेंट वॉज पेड इन फुल बाय द रिस्पेक्टिव्ह फर्म्स. काय केले? फुल्ली पेड दाखवलेले आहेत. आउटस्टँडिंग रेंट पेड दाखवलेले आहेत. याचा अर्थ जर वर्किंग नोटमध्ये आपण कॅश अकाउंट ओपन केला असेल तर त्या साईटला तुम्हाला क्रेडिट साईटला पेड झालेले आहेत या उद्देशाने तुम्हाला तिथं पोस्टिंग करून घ्यायचं आहे. अदरवाईज आउटस्टँडिंग रेंट हे पेड केले त्यामुळे कुठल्याही फर्मनी हे टेक ओव्हर केलेले नाही आहेत किंवा न्यू फर्मनी टेक ओव्हर केले नाहीत किंवा पार्टनर्सनी कुठल्या पेड केलेत असंही सांगितलं नाहीये. सो या ठिकाणी कुठेही त्याचं पोस्टिंग होणार नाही. नेक्स्ट आहे कॅपिटल अकाउंट. ते आपण ऑलरेडी ट्रान्सफर केलेले आहेत. नेक्स्ट आपण बघणार आहेत असेट प्लांट अँड मशिनरी 20,000 अँड 27,000. आता प्लांट अँड मशिनरी 20,000 जे काही सांगितलेले आहेत ते आपण लिहून घेणार आहे कुठं? चार्टमध्ये. पण लिहित असताना 20,000 ए अँड बी चे जे काही दिले त्याच्यावरती ॲडजस्टमेंट त्यांनी सांगितले 4 नंबरची बघा. प्लांट अँड मशिनरी इज सब्जेक्ट टू 5% डेप्रिसिएशन ऑफ बोथ द फर्म्स. 5% डेप्रिसिएशन सांगितले दोन्ही फर्मच्या बाबतीत. ते आपण लिहून घेणार. आता डेप्रिसिएशन सांगितले म्हणजे अगोदर चार्टमध्ये आपण लिहून घेऊया की प्लांट अँड मशिनरी डेप्रिसिएशन किती सांगितले? 5% सांगितलेलं आहे 20,000 वरती आणि 27,000 वरती. आता 20,000 वरती 5% आपण काय करणार? लेस करणार. म्हणजे किती आले? 2×10 म्हणजे डेप्रिसिएशन आपलं किती आलं? 1,000 आलं. हे 1,000 लेस करून म्हणजे 20,000 मायनस 1,000 म्हणजे 90,000 या ठिकाणी आले. आणि 27,000 वरती देखील आपल्याला काय करायचे आहेत? 5% कॅल्क्युलेट करायचे आहेत. डेप्रिसिएशन ते किती आलेलं आहे बघा. तर 1,350 एवढं येईल. ते लेस करून आउटरला आपल्याला अमाऊंट फ्लॅश करावी लागणार आहे 25,000
650 आणि डेप्रिसिएशन म्हणजे एखादी असेट डिक्रीज झाली तर त्याचा सेकंड इफेक्ट आपल्याला रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला आपण पोस्टिंग करणार. 2 प्लांट अँड मशिनरी अकाउंट 1000 रुपीज लिहून घ्यायचे आहेत. ए अँड बी चे, सी अँड डी चे आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. 2 प्लांट अँड मशिनरीचे किती आहेत 1350. नेक्स्ट आहे फर्निचर. फर्निचरवरती काही सांगितलेलं आहे त्यांनी. सो बघा 5 नंबरची ॲडजस्टमेंट इथं फुल्ली दिली, याचा अर्थ कोणत्याही फर्मने टेक ओव्हर केलेली नाही किंवा कोणत्याही पार्टनरने टेक ओव्हर केलेली नाही. फर्निचर ऑफ सी अँड डी वॉज सोल्ड इन द मार्केट फॉर ₹8,000. सी अँड डीने काय केलेलं आहे फर्निचर सोल्ड केले, त्यामुळे त्याचं पोस्टिंग चार्टमध्ये देखील येणार नाही, रिव्हॅल्युएशनला येणार नाही आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये सुद्धा येणार नाही सी अँड डीच्या. फर्निचर ऑफ ए अँड बी वॉज नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म. बघा न्यू फर्मनी फर्निचर ए अँड बीचं जे काही आहे ते टेक ओव्हर केलेलं नाही. थेअरीमध्ये मी एक्सप्लेन केले की एखादी असेट न्यू फर्मनी जर टेक ओव्हर केली नसेल तर ती ओल्ड फर्मचे जे काही पार्टनर्स आहेत त्याच्यामध्ये आपण काय करणार डिस्ट्रीब्यूट करणार. आता सी अँड डीचं आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचं आहे कारण तर टेक ओव्हर केलेलं नाहीये किंवा सोल्ड देखील केलेलं नाही. सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल 2 फर्निचर. किती दिलेले आहेत बघा, इथं व्हॅल्यू दिलेली नाहीये म्हणजे आपल्याला बुक व्हॅल्यू घ्यावी लागेल. फर्निचरचे 9000 दिलेले आहेत त्यांनी सी अँड डीचे. हे 12,000 तर सोल्ड केले, सो कॅश अकाउंटला त्याचं पोस्टिंग होईल, त्याच्यासाठी आपण वर्किंग नोट काढणार आहोत. आता सी अँड डीचे 9000 दिलेले आहेत म्हणजे ए अँड बीचे किती दिलेले आहेत बघा, तर 12,000 दिलेले आहेत. सॉरी ए अँड बीचे दिलेले आहेत म्हणजे ते 12,000 आहेत. हे 12,000 आपल्याला काय करावे लागतील रेशो प्रमाणे या दोघांच्यात डिस्ट्रीब्यूट करावे लागतील. म्हणजे 9000 सी ला येतील आणि डी ला 3000 येतील. सी अँड डी नी तर सोल्ड केलेलं आहे, सॉरी ए अँड बी चे आहे तिथं. नेक्स्ट बघा स्टॉक त्यांनी सांगितलेले आहेत किती ए अँड बी चे 20,000 सांगितले आहेत, 24,000 सी अँड डी चे सांगितलेले आहेत. त्याच्यासाठी काही ॲडजस्टमेंट आहे का आपण बघणार आहे. बघा 7 नंबरची ॲडजस्टमेंट त्यांनी दिली आहे. स्टॉक ऑफ ए अँड बी वॉज व्हॅल्यूड ॲट ₹22,100 अँड स्टॉक ऑफ सी अँड डी वॉज व्हॅल्यूड ॲट ₹21,000. आता हे जे काही रिव्हॅल्यूड सांगितले 22,100 हे आपल्याला अगोदर चार्टमध्ये लिहून घ्यावे लागतील ए अँड बी चे. सो आपण या ठिकाणी लिहून घेणार स्टॉक किती तर 22,100 आणि सी अँड डी चे देखील दिलेले आहेत ते पण आपण लिहून घेणार किती 21,000. म्हणजे काय झालेले आहेत स्टॉक डिक्रीज झालेले आहेत सी अँड डी चे आणि ए अँड बी चे स्टॉक काय झालेत इन्क्रीज झालेले आहेत. सो क्रेडिटला पोस्टिंग होईल बाय स्टॉक अकाउंट. कितीने इन्क्रीज झालेले आहेत तर 2100. सी अँड डी चे स्टॉक कितीने डिक्रीज झालेले आहेत बघा 2 स्टॉक अकाउंट 3000 रुपीज. नेक्स्ट आहे डेटर्स त्यांनी सांगितलेले आहेत किती बघा तर 9000 सांगितलेले आहेत. कशाचे सॉरी 19,000 सांगितले आहेत ए अँड बी चे अँड सी अँड डी चे किती सांगितलेले आहेत तर 17,000 सांगितले आहेत. आता याच्यासाठी कोणती ॲडजस्टमेंट त्यांनी दिली नाही त्यामुळे आहे ते बुक व्हॅल्यूनुसार आपण चार्टमध्ये फ्लॅश करणार. डेटर्स 19,000 अँड सी अँड डी चे 17,000. नेक्स्ट आहे फिक्स्चर 1,600 ए अँड बी चे दिले सी अँड डी चे 1,200. याच्याला बघा काय सांगितलंय फिक्स्चरच्या बाबतीत फिक्स्चर्स वेअर नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म. न्यू फर्मनी फिक्स्चर हे काय केलेले टेक ओव्हर केलेले नाहीत. मी थेअरीमध्ये परत सांगते मी एक्सप्लेन केले की एखादी असेट पार्टनरनी असेल किंवा न्यू फर्मनी असेल जर टेक ओव्हर केली नसेल तर त्याचं पोस्टिंग आपल्याला पार्टनर्सने डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे या पद्धतीनं पोस्टिंग आपल्याला करून घ्यावं लागणार आहे.
सो त्याचं पोस्टिंग आपल्याला न्यू फॉर्मला चार्टमध्ये न दर्शवता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहून घ्यायचं आहे. टू फिक्स्चर्स अकाउंट किती सांगितले तर 1600 आहेत. रेशोनुसार आपण डिस्ट्रीब्यूट करणार. किती आले तर 1200 and 400. रेशो आपल्याला दिलेला होता 3:1. 3:1 या रेशो प्रमाणे आपण तो डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. नेक्स्ट सी अँड डी चा देखील आपण डिस्ट्रीब्यूट करणार. टू फिक्स्चर्स अकाउंट. सी अँड डी चा देखील 3:1 रेशो बघा त्यांचा किती सांगितलेला आहे. इक्वली रेशो त्यांचा दिलेला आहे. सो 1200 म्हणजे 600 आणि 600 या पद्धतीनं येईल. नेक्स्ट कॅश इन हँड सांगितलेलं आहे. आता कॅश इन हँडवर आपण काय करणार आहोत. आउटस्टँडिंग रेंट पेड केलेला आहे, फर्निचर सोल्ड केलेला आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे आहे. ॲडजस्टमेंट ज्या काही दिलेल्या आहेत त्या वर्किंग नोटमध्ये आपण अगोदर फ्लॅश करून घेऊया. बघा कॅश इन हँड याच्यासाठी तुम्ही सेपरेट अकाउंट देखील ओपन केला तरीही चालू शकेल. ए अँड बी चे आणि सी अँड डी चे. बघा बॅलन्सेस किती होते कॅश इन हँडचे. ए अँड बी चे किती होते तर 3400 दिलेला आहे आणि 3300 सी अँड डी चा दिलेला आहे. आता त्याच्यामधून आपल्याला आउटस्टँडिंग रेंट जो काही आहे तो आपल्याला लेस करावा लागेल का तर पेड केलेला होता. सो आपण लेस करणार. किती 2000 सांगितलेला होता ए अँड बी चा. सी अँड डी चा 1500 दिलेला होता तो देखील आपण लेस करणार. बघा किती राहिले तर 1400 राहिले आणि सी अँड डी चे 1800 राहिले. त्याच्यानंतर ए अँड बी च्या बाबतीत कोणतीही लायबिलिटी दिली नव्हती. सी अँड डी च्या बाबतीत पण कोणती लायबिलिटी दिलेली नव्हती. बट फर्निचर काय केलेलं होतं सोल्ड केलेलं होतं. त्यामुळं हे फर्निचर सोल्ड केले सी अँड डी च्या बाबतीत ते आपण लिहून घेणार. सोल्ड फर्निचर त्याचे पैसे आपल्याला काय झालेले आहेत प्राप्त झालेत. पैसे गेले तर आपण लेस करणार. पैसे प्राप्त झाले सो आपण ऍड करणार सी अँड डी च्या बाबतीत. कितीला सेल केलेलं होतं तर 8000 ला. सो 9800 एवढा आपला बॅलन्स राहिला आणि ए अँड बी चा बॅलन्स राहिला 1400. त्यामुळं कॅश इन हँड घेत असताना सी अँड डी चे आपल्याला किती घ्यावे लागतील 9800. बघा लगेच घेऊया आपण. कॅश इन हँड 9800 आपल्याला सी अँड डी चे घ्यावे लागतील आणि 1400 हे आपल्याला ए अँड बी चे घ्यावे लागतील. सो या ठिकाणी पूर्ण बॅलन्स शीट आपली पोस्टिंग करून झालेली आहे. आता आपण ऍडजस्टमेंट बघू कोणती राहिलेली आहे. द टू फॉर्म अमलगमेटेड ऑन द फॉलोइंग टर्म्स. फर्स्ट ऍडजस्टमेंट झालेली आपली, सेकंड झाली आहे, थर्ड झाली आहे, फोर्थ पण आपण केलेली आहे. 5 नंबरची बघा. फर्निचर ऑफ सी अँड डी वॉज सोल्ड इन द मार्केट फॉर ₹8000. त्याचं पोस्टिंग आपण या ठिकाणी करून घेतलेलं आहे की सोल्ड केलेले 8000. सो पैसे प्राप्त झालेले आहेत आपल्याला. आणि ए अँड बीच्या बाबतीत नॉट टेकन ओव्हर न्यू फॉर्म दिले त्यामुळे पार्टनर्समध्ये ते आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. नेक्स्ट ऍडजस्टमेंट फिक्स्चर वे आर नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फॉर्म. 7 नंबरची देखील ऍडजस्टमेंट आपण कंप्लीट केलेली आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन द बुक्स ऑफ बोथ द फर्म्स अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म्स सांगितलेलं आहे. सो आता या ठिकाणी आपला राहिलेला आहे तो म्हणजे रिझर्व्स फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. किती 5% सांगितलेला होता. ए अँड बी चा आलेला होता 500 अँड सी अँड डी चा आलेला होता किती 750. बघा दोन्ही पोस्टिंग आपलं याचं झालेलं आहे. असेट झाल्या, लायबिलिटी झाल्या. आता आपण काय करणार आहोत तर रिव्हॅल्युएशन अकाउंट अगोदर आपण क्लोज करून घेणार आहोत. आता ए अँड बी चा रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण काय करणार आहोत क्लोज करणार आहोत. बघा टोटल आपली क्रेडिटची जी काही आहे ती जास्त येते आपल्या लक्षात येईल. सो क्रेडिटची टोटल आपण लिहून घेणार आहोत 2600. तेवढीच डेबिटला लिहून घ्या, लेस करा. डिफरन्स आपला राहिलेला आहे किती 1600. हा आपला काय आलेला आहे प्रॉफिट आलेला
आहे. सो पार्टनर्स कॅपिटलला तो आपण काय करणार, ट्रान्सफर करणार. कॅपिटल अकाउंट प्रॉफिट A अँड B. रेशो आपण फॉलो केलेला आहे 3/5 अँड 2/5. 1600 म्हणजे 1200 अँड 400 आले. ट्रान्सफर करणार आहोत आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये लिहू शकता प्रॉफिट 1200 आणि 400. क्लोज करणार आहोत अगोदर आपण आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बघा बीच्या कॉलमची टोटल आपली किती आलेली आहे तर 30,400. तेवढीच टोटल इकडची येत नाहीये, ती लिहून घेणार आहोत आपण, नंतर कॅरी डाऊन आपण काढूया. ए ची 31,200 आली. जो काही डिफरन्स राहिलेला आहे बघा 27,000 इथला डिफरन्स आला आणि ए चा डिफरन्स आलेला आहे 21,000. त्याला आपण नाव देणार न्यू फॉर्म्स अकाउंट. आता न्यू फॉर्मचं नाव काय आहे तर ABCD फॉर्म्स अकाउंट. त्यानंतर C अँड D चा देखील आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट काय करणार आहोत तर क्लोज करून घेणार आहोत. तो देखील आपण क्लोज करून घ्यायचा आहे. डेबिट साईडची टोटल आपली काय येते तर जास्त येते, म्हणजे या ठिकाणी काय आलेला आहे लॉस आलेला आहे. फर्निचरचे 1000 या ठिकाणी लिहून घ्यायचे राहिलेत बघा, सोल्ड केलेले. आता पहिले फर्निचर किती होते आपले बघा या ठिकाणी कशाचे C अँड D चे. C अँड D चे फर्निचर 9000 होते, म्हणजे सोल्ड कितीला केले C अँड D नी तर 8000 ला केले, म्हणजे 1000 चा आपल्याला काय झालेला होता लॉस झालेला होता, तो लिहायचा राहिलेला आपला. टू फर्निचर अकाउंट लॉस झालेला होता, तो लिहून घ्यायचा 1000 रुपीज. आता टोटल बघा 5350 एवढी आपली टोटल येते, तीच क्रेडिटला लिहून घ्या म्हणजे लॉस आलेला आहे बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लॉस C अँड D. आता इथं इक्वली आपल्याला काय करायचं आहे लॉस ट्रान्सफर करून घ्यायचा आहे, म्हणजे 4600 इथं काय आला डिफरन्स आला तो 2300 अँड 2300 डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा आहे. आलेला लॉस आपण काय करणार C अँड D च्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काय करून घेणार ट्रान्सफर करून घेणार. लॉस आलेला आहे, सो डेबिट साईडला पोस्टिंग करून घ्यायचं आहे टू रिव्हॅल्युएशन अकाउंट लॉस 2300 आणि 2300. बघा टोटल आपण करणार आहोत C च्या कॉलमची टोटल आलेली आहे 25,000 आणि D च्या कॉलमची टोटल आलेली आहे 32,000. जो काही डिफरन्स राहणार आहे तो आपण न्यू फॉर्मच्या नावाने ट्रान्सफर करणार की टू ABCD फॉर्म्स अकाउंट. डिफरन्स आपला किती आलेला आहे बघा 25,000 मधून लेस करायचे आहेत वरच्या अमाऊंट. D चा बॅलन्स किती राहिलेला आहे तर 29,100 आणि C चा किती आहे बघा तर 22,100. आता या दोन्हींच्या टोटल इतका आपला इथला काय आलेला पाहिजे बॅलन्स येणं गरजेचा आहे. तो बॅलन्स येतोय का आपण चेक करणार आहोत. 1 2 3 4 5 बघा. आता याची टोटल आपण करणार आहोत. A अँड B ची टोटल आपण करून घेऊया. टोटल आपली किती आलेली आहे तर 62,000 एवढी आपली टोटल आलेली आहे, ती आपण लेस करणार लायबिलिटीज मधून. त्यानंतर C अँड D ची देखील आपण टोटल करून घेऊया. टोटल C अँड D ची किती येते तर 74,200 ती आपण लेस करून घेणार आहोत. बघा इथं मायनस केलेलं आहे. सो 14,000 म्हणजे
62,000 मायनस 14,000, 48,000 ए अँड बी ची आलेली आहे. त्यानंतर सी अँड डी ची आपली किती आलेली आहे तर 51,200. आता या दोन्हींच्या टोटल इतका आपला हा बॅलन्स येणं गरजेचं आहे. बघा 22,100 प्लस 29,100. बघा 51,200 सी अँड डीचा पण आलेला आहे आणि ए अँड बीचा पण तेवढाच येणार आहे. त्यानंतर बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करून घ्यायची आहे न्यू फॉर्मची. आता बॅलन्स शीट प्रिपेअर करत असताना जो काही दोन्हीचा चार्टमध्ये आपण पोस्टिंग केलेला आहे, असेट असतील लायबिलिटी असतील, त्या आपल्याला काय करायचे या ठिकाणी फ्लॅश करून घ्यायच्या आहेत. प्लांट अँड मशिनरी दोन्ही मिळून अमाऊंट आपण घेणार आहोत. किती आहेत तर 44,650. नेक्स्ट स्टॉक 43,100. त्यानंतर 36,000 घेतलेले आहेत आपण डेटर्सचे. कॅश इन हँड 11,200. नेक्स्ट बघा लायबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट या ठिकाणी ए बी सी अँड डी चे आपण घेणार आहोत. आलेला बॅलन्स 21,000 तर 27,000, 22,100 अँड सी अँड डीचा किती आहे तर 29,100. टोटल आपली आउटरला आलेले आहे 99,200. नेक्स्ट बघा क्रेडिटर्स आपण घेणार आहोत. लेस करून तुम्ही डायरेक्टली आउटरला जरी घेतला तरी चालू शकतं लेस डिस्काउंट सहित 23,750. त्यानंतर बिल्स पेबल टोटल आपली आलेली आहे. बघा किती लायबिलिटी साईडची टोटल आपली आलेली आहे 1,34,950 आणि असेटचे देखील टोटल आपली तेवढीच येते 1,34,950. आय होप की सर्व क्वेश्चन तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे. व्हिडिओ वारंवार तुम्ही पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओ स्किप करून तुम्ही पाहणं गरजेचं आहे तर प्रॉब्लेम तुमच्या लक्षात येऊ शकतात. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.